लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि जागा वाटपावरून वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुद्धा झाली आहे। राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं थेट पत्र देत क्लेम केलेला आहे। यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत ज्यांनी या मतदारसंघात सुद्धा काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील, त्यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा जो आहे तो काँग्रेसचा केलेला आहे। काय नेमकं म्हणणं या मतदारसंघाबद्दल आहे? शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी 23 लोकसभा मतदारसंघासंदर्भानं काँग्रेसच्या नेत्यांकडे यादी दिलेली आहे। त्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे गटाकडे जावा ही मागणी करण्यात आली। काय भूमिका काँग्रेसची या मतदारसंघासंदर्भात आगामी काळात आहे? आपल्याला माहीत असेल की आतापर्यंत खासदारकी काँग्रेसकडेच होती। मधल्या 1, 2, 3 इलेक्शनमध्ये जिथं मोदीची लाट होती तिथे आम्ही सेकंडवर राहिलो कमी मतानं मागच्या वेळेस, आणि त्याच्या मागच्या वेळेस काँग्रेस पडली। परंतु हा जिल्हा हा काँग्रेसचा आहे। शिवसेना जी आहे ती तिचे डिव्हिजन झालेलं आहे। 2 खासदार आणि पालकमंत्री हे शिंदे गटात गेलेले आहे आणि म्हणून कार्यकर्त्याचं विभाजन झालेलं आहे। या उलट काँग्रेस ही एकमुस्त आहे आणि खेड्यापाड्यामध्ये काँग्रेस आहे। आम्ही जी मीटिंग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या समोर ज्यावेळेस झाली होती, आम्हाला सगळ्याला बोलावण्यात आलं होतं, जिल्ह्याचे सगळे नेते होते। त्यावेळेस आम्ही मुद्देसूद सांगितलं की कसं ही सीट काँग्रेसकडे राहिली पाहिजे आणि याचा प्रयत्नसुद्धा MPCC करणार आहे। पुन्हा आमची आता इतक्यात मीटिंग झाली ज्याच्यामध्ये जिल्ह्याचे सगळे नेते होते। आम्ही ठरवलं की पुनश्च नाना पटोले व महाराष्ट्राच्या नेत्यांना भेटायचं, आपली भूमिका आपली बाजू पुन्हा सांगायची आणि वेळ पडला तर दिल्लीपर्यंतसुद्धा खारगे साहेब, सोनिया गांधी, राहुल गांधी यांना भेटून ही परंपरागत सीट काँग्रेसची आहे आणि ही काँग्रेसकडेच राहिली पाहिजे असं जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या सगळ्या काँग्रेसजनाची मागणी आहे आणि ती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करणार आहे। आणि ही सीट निवडून जर आणायची असेल चांगल्या पद्धतीनं तर ही काँग्रेसकडेच असली पाहिजे असं माझं मत आहे। तुम्ही दावा करताय त्या सीटवर उद्धव ठाकरे गटे दावा करताय। उमेदवाराची चाचपणी उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेच्या संदर्भानं सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीत बिघाडी या जिल्ह्यात या जागेवरून होईल का? महाविकास आघाडी ज्यावेळेस तिकीट कोणालाही मिळेल त्यावेळेस पूर्ण महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे। आज सीटच्या संदर्भात आमचं 5-6 जण आहे काँग्रेसमध्ये जे चांगले कॅन्डिडेट आहे आणि ज्यांना तिकीट मिळाली तर 100% निवडून येऊ शकतात। असे 5-6 तुमच्यासमोरसुद्धा नावं ती आहेत आणि तसे लोक आमच्याजवळ आहे। परंतु सीट नंतर पहिले ही सीट सोडून घेणं आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। कोणाला सीट द्यायची काय द्यायची हा विषय अजून नाही आहे, तो आमचे नेते आणि AICCचे लोक ठरवतील ज्याला कोणाला सीट मिळेल। मग आमच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीमध्ये कोणालाही सीट मिळाली तर महाविकास आघाडी ही एकत्र राहून यावेळेस महाविकास आघाडी इंडिया आघाडी ही निवडून येईलच असा दावा आमचा आहे। निश्चित एक जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या या जागेवरून आता काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असा सामना जो आहे त्या जागेवरून पाहायला मिळत आहे। काँग्रेसनं या जागेसाठी क्लेम केलेला आहे। आगामी मागच्या 2 निवडणुकांमध्ये या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार हा 2ऱ्या क्रमांकावर होता। त्याचीच कास धरत मताचं प्रमाण जे आहे ते काँग्रेसचं जास्त असल्याचं सांगत प्रेझेंटेशन पक्ष सिस्टीम पुढे करून ही जागा काँग्रेसला सुटावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।